नमस्कार. सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये बनवून तयार होणारी भाजी बनवणार आहेत. अगदी झटपट तयार होते, चवीला एकदम मस्त. तर आज आपण पनीरची भुर्जी कशी करायची ते बघणार आहेत. या अगोदर आपण पनीरची भाजी कशी बनवायची याची रेसिपी अपलोड केली होती. तर अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये तयार होणारी चवीला अप्रतिम पनीर भुर्जी कशी बनवायची ते पाहूयात. नेहमीप्रमाणेच रेसिपी एकदम साधी सोपी आहे. आपल्या घरामध्ये जे साहित्य उपलब्ध आहे त्यामध्येच ही भाजी बनवून तयार होते. तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपीला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब आणि लाईक केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आता पनीरची भुर्जी बनवण्यासाठी गॅसवरती मी कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे. त्यामध्ये एक पळी तेल टाकून घ्यायचं आहे. तर यामध्ये आपल्याला अगदी जास्त सुद्धा तेलाचा वापर करायचा नाही. आता एक पळी तेल टाकून घेतलं तर इथे मी अर्धा तुकडा बटरचा टाकून घेतला आहे. जर तुमच्याकडे बटर नसेल तर तुम्ही साजूक तुपाचा सुद्धा वापर करू शकता. पण पनीरची भुर्जी जर बनवत असाल तर बटर जर टाकलं तर अजून भाजीला खूप छान अशी टेस्ट येते. आता बटर आपलं पूर्णपणे वितळवून घेतलेलं आहे. त्यामध्ये आता आपण कांदा टाकून घेऊयात. तर इथे मी 3 मध्यम आकाराचे कांदे चॉपरला बारीक असे चॉप करून घेतले आहेत. तर आता कांदा आपल्याला अगदी छान असा परतून घ्यायचा आहे. कांद्याचा हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेऊयात. इथे तुम्ही बटरऐवजी साजूक तूप सुद्धा यामध्ये टाकू शकता किंवा जर तुमच्याकडे तूप किंवा बटर नसेल तर फक्त तेलामध्ये सुद्धा ही भुर्जी बनवू शकता. आता बघा आपला कांदा हलकासा गुलाबी रंगावर परतून झालेला आहे. कांदा परतत असताना गॅसची फ्लेम आपण अगदी मध्यम ठेवली आहे आणि अगदी मध्यम आचेवर हा कांदा आपण परतून घेतला आहे. तर बघा कांदा सुद्धा आता छान असा गुलाबी रंगावर परतून झाला. यामध्ये आता आपण 2 अद्रकीचे तुकडे, 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या आणि 2 हिरव्या मिरच्या खलबत्त्यामध्ये कुटून घेतल्या आहेत. तर कांद्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेऊयात. हवं तर तुम्ही इथे अद्रक आणि लसूण थोडासा क्रश करून सुद्धा घेऊ शकता. अद्रक लसणाचा या भुर्जीमध्ये खूप छान अशी टेस्ट येते. आता बघा अद्रक लसूण आणि हिरवी मिरची सुद्धा आपण छान अशी परतून घेतली. आता यामध्ये 2 मध्यम आकाराचे टोमॅटो अगदी बारीक असे चॉप करून घेतले होते. तर टोमॅटो सुद्धा आपल्याला यामध्येच टाकून घ्यायचं आणि टोमॅटो पूर्णपणे मऊ होईपर्यंत छान असं आपण परतून घेऊयात. आता हे सर्व मसाले परतत असताना आपण गॅसची फ्लेम अगदी कमीच ठेवलेली आहे आणि कमी आचेवरच हे मसाले आता छान असे परतून घेऊयात. आता यामध्ये आपण काही सुके मसाले सुद्धा टाकूयात. 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड टाकून घ्यायची. भाजलेले जिरेच्या पूडमुळे खूप छान अशी टेस्ट येते. 1 चमचा धने पावडर टाकून घेऊयात. चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं. 1 मोठा चमचा पावभाजी मसाला टाकून घ्यायचा आणि 1 चमचा इथे मी पनीर टिक्का मसाला वापरते. जर तुमच्याकडे पनीर टिक्का मसाला नसेल तर तुम्ही इथे किचन किंग मसाला किंवा आपला रेग्युलरचा जो गरम मसाला असतो तो सुद्धा यामध्ये टाकू शकता. पण अगदी जास्त प्रमाणात सुद्धा आपल्याला मसाले टाकायचे नाहीत. अर्धा चमचा हळदी पावडर टाकून घेतली आणि आता हे सर्व मसाले अगदी मिनिटभर आपण परतून घेऊयात. आता आपले मसाले बघा किती छान असे परतून झालेले आहेत आणि याचा रंग सुद्धा बदललेला आहे. आता यामध्ये आपण लाल तिखट ॲड करूयात. तर इथे मी घरगुती लाल तिखट वापरलेला आहे. तर अर्धा चमचा घरगुती लाल तिखट आणि 1 चमचा बेडगी मिरचीचं लाल तिखट वापरलं आहे. हे थोडंसं कमी तिखट असतं आणि याचा रंग खूप छान आहे त्यामुळे मी भाजीमध्ये टाकलं आहे. आता हे तिखट टाकल्याच्या नंतर परत हे आपण चांगलं मिक्स करून घेऊयात. आणि आता बघा आपल्या या मसाल्याला छान असं तेल सुद्धा सुटलं आहे आणि मसाले सुद्धा परतून झालेले आहेत. आता यामध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेसन पीठ टाकून घेणार आहेत. बेसन पिठामुळे जी आपली ग्रेव्ही होणार आहे तिला छान अशी चव येते. तर इथे मी 1.5 चमचा बेसन पीठ टाकून घेतलं.
पण बेसन पीठ टाकत असताना आपल्याला भाजलेलं बेसन पीठ वापरायचं आहे, तर कच्चं बेसन पीठ वापरायचं नाही. सगळ्यात महत्त्वाची टिप्स म्हणजे कच्च्या बेसन पिठाचा आपल्याला वापर करायचा नाही. बेसन पीठ भाजून घ्यायचं आणि या भाजीमध्ये आपल्याला टाकायचं आहे. आता बेसन पीठ आपण या मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊयात. बघा, बेसन पीठ सुद्धा आता आपलं चांगलं या मसाल्यामध्ये मिक्स होऊन झालेलं आहे. आता यामध्ये आपण पाणी ॲड करूयात. तर इथे मी अर्धी वाटी पाणी टाकून घेतलं. आपले मसाले खाली चिकटणार नाहीत आणि करपणार सुद्धा नाहीत, म्हणून अगदी थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि मसाले चांगले मिक्स करून घेतले आहेत. तुम्ही कधी पनीरची भुर्जी खाल्ली आहे का? मला नक्की कमेंट करून सांगा. तर अजून थोडंसं पाणी मी यामध्ये टाकून घेतलं आणि मसाले छान असे परतून घेतले. आता थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. तर सुरुवातीला सुद्धा आपण मीठ टाकलं होतं. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. मीठ टाकून झालं की परत हे आपण चांगलं मिक्स करून घेऊयात आणि यावर आता झाकण ठेवूयात आणि एक 5 मिनिट हे मसाले शिजवून घेऊयात. त्यामुळे मसाले जे आहेत ते पूर्णपणे शिजले जातील आणि याचा खमंगसुद्धा वास येईल. आता बघा, 5 मिनिट झालेले आहेत. झाकण काढून घ्यायचं आणि बघा, याला तेलसुद्धा छान असं सुटलं आहे आणि आपले मसालेसुद्धा आता सर्व चांगले मस्त शिजलेले आहेत. परत मी चांगलं मिक्स करून घेते. आता यामध्ये आपण पनीर टाकून घेऊयात. तर इथे मी 200 ग्राम पनीर घेतलं आहे. तर पनीर जे आहे ते आपण जी आपली खिसणी असते, जाड खिसणी असते, तिने किसून घेतला आणि यामध्ये टाकून घेतला. तर पनीर आपण किसूनच वापरणार आहेत. आपल्याला कट करून वापरायचं नाही, कारण जेव्हा आपण हॉटेलमध्ये भुर्जी खातो ना, तेव्हा त्यामध्ये सुद्धा जो पनीर आहे तो अगदी किसून वापरलेला असतो. तर इथे मी पनीर किसून घेतला आहे. आता या ग्रेव्हीमध्ये आपण पनीर चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊयात. वरून भरपूर सारी चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची. कोथिंबीरमुळे सुद्धा आपल्या भुर्जीला खूप छान अशी टेस्ट येते. आता वरून अजून भाजीला छान अशी टेस्ट यावी यासाठी मी बटरचा थोडासा तुकडा यामध्ये टाकून घेतला आणि यावर आता परत झाकण ठेवूयात आणि हे जे पनीर आहे ते 1-2 मिनिट शिजवून घेऊयात. तर याला शिजण्यासाठी जास्त वेळसुद्धा लागणार नाही. आता बघा, झाकण काढून घेतलं आणि परत एकदा आपण हे मिक्स करून घेऊयात. आता पनीरसुद्धा आपलं शिजलेलं आहे. तर बघा, भाजीला रंगसुद्धा खूपच छान आला आहे आणि दिसायला पण खूपच मस्त दिसत आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊयात आणि लगेचच ही भाजी सर्व करूयात. इथे आपली पनीर भुर्जी बनवून तयार झाली आहे. तर अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये ही पनीर भुर्जी बनवून तयार झाली. ही भुर्जी तुम्ही चपातीबरोबर खाऊ शकता किंवा भाताबरोबर सुद्धा खायला अप्रतिम लागते किंवा आपला जो तंदूर असतो त्याबरोबर सुद्धा खायला खूपच छान लागते. रेसिपी अगदी साधी सोपी आहे. अगदी जास्त कोणत्याही प्रकारचे मसाले वापरले नाहीत. जे आपल्या घरामध्ये साहित्य उपलब्ध आहे त्यामध्येच 10 ते 15 मिनिटांमध्ये ही पनीर भुर्जी बनवून तयार झाली आहे. तर तुम्हीसुद्धा अशी पनीर भुर्जी एक वेळेस नक्की करून बघा. लहान मुलांच्या डब्यामध्ये देऊ शकता किंवा दुपारच्या वेळेसुद्धा ही पनीर भुर्जी खाऊ शकता. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त रहा, स्वस्त रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं चांगलं चांगलं खात रहा.